तर चला, आता भरपूर साऱ्या ताईंच्या कमेंट्स येत होत्या की मेकअप लुक दाखवा, संक्रांतीसाठीचा मेकअप शेअर करा. एका ताईंनी सांगितले की लस्टरचा मेकअप कसा करायचा ते पण सांगा, तर ते पण सांगते. पण आज आधी एकदम म्हणजे सोपा मेकअप आपण कसा करू शकतो तर ते तुमच्यासोबत शेअर करते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर सर्वात आधी मी चेहऱ्याला काहीच लावलेलं नाहीये आणि फक्त नॉर्मल लिप बाम मी लावला होता सकाळी, आणि आता वाजले दुपारचे 1 वाजलेले. म्हणजे सकाळचे सगळे कामं माझे झालेले आहेत. पार्लरमध्ये बरेचसे क्लायंट होते, आयब्रो वगैरे, कारण उद्या संक्रांत आहे. तर आता हा थोडासा वेळ मिळाला आहे. मुलांची येण्याची गर्दी पण आहे, ते पण आले तर मला लगेच जावं लागेल. पण तेवढ्या थोड्या मिनिटामध्ये जो काही लुक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो तुम्ही बघा. आणि चला मग सुरुवात करूया व्हिडिओला. तर फेस वॉश केलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपण मॉइश्चरायझर करून घेऊ आपल्या चेहऱ्याला. तसे प्रोडक्ट्स माझ्याकडे भरपूर आहेत, पण मग आहे ना एक मोजक्या प्रोडक्ट्समध्ये आपण मेकअप कसा करू शकतो ते मी तुम्हाला सांगते. तर चला, आता इकडं मी घेतलंय पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. आणि बऱ्याचशा ताई म्हणतात की तुम्ही ना क्रीम व्यवस्थित दाखवत जा असं म्हणून. तर आता हे पॉन्ड्स लाईट मॉइश्चरायझर आहे, हिवाळ्यासाठी बेस्ट आहे. तर तुम्ही हे लावून घेऊ शकतात पूर्ण फेसवर. आणि ना मस्त छान असं थोडंसं मसाज करून हे मॉइश्चरायझर तुम्ही लावून घ्यायचं आहे चेहऱ्याला. थोडा वेळ टिकली काढून ठेवते मी साईडला. मस्त छान असं गळ्याला वगैरे जेवढा आपला इथला पोर्शन दिसतो भाग तेवढ्याला आपण तो हात असं लावून घ्यायचा आहे, कानांना त्यांना. तर आता मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे छानपैकी. त्याच्यानंतर आता आपण लावून घ्यायचं आहे प्रायमर. जर तुम्ही बीबी क्रीम, सीसी क्रीमचा मेकअप करत असाल तर मग प्रायमर लावण्याची काही आवश्यकता नाहीये. पण मग एका ताईंची कमेंट होती, ते पण मी त्यांना सांगितलं होतं की मग स्वेट येतो, घाम येतो चेहऱ्यावर, तर मग तुम्ही प्रायमर अवश्य लावा. कारण आहे ना प्रायमर लावल्यामुळे चेहऱ्यावर घाम वगैरे येत नाही, आणि चांगल्या क्वालिटीचं प्रायमर तुम्ही घेतलं तर मग खूप बेस्ट असतं. तर आता आपण आधी प्रायमर लावून घेऊ. तर इकडं मी घेतलंय हे प्रायमर घेतलंय मी इनसाइडचं 3-in-1 प्रायमर आहे, खूप छान आहे. तर हे घ्यायचंय आपल्याला. जास्त क्वांटिटीमध्ये नाही, एवढं प्रायमर आपल्याला घ्यायचंय. कारण उन्हाळ्यात समजा प्रायमर थोडंसं जास्त आपण लावू शकतो, पण मग ह्या दिवसांमध्ये हिवाळ्यामध्ये ना प्रायमरची एवढी जास्त आवश्यकता नसते. आणि तुम्हाला माहिती तुमच्या फेसवर म्हणजे जास्त स्वेट कुठे येतो, काहींना इथं येतो, इथं कपाळावर, तर काहींना असं नाकावर वगैरे येतो. तर तशा हिशोबाने तुम्ही प्रायमर लावून घेऊ शकता. आणि प्रायमर लावल्याबरोबर तुम्हाला आहे ना फेसमध्ये थोडासा म्हणजे चेंज दिसतो, असं छान असा स्मूथ वगैरे चेहरा आपल्या म्हणजे हातांना लागतो छान. तर चला, प्रायमर लावून झालेलं आहे. तर याच्यानंतर तुम्हाला जर डार्क सर्कल असतील तुम्ही कन्सिलर वगैरे लावून घेऊ शकता, पण आपल्याला एवढा काही हेवी मेकअप करायचा नाही. मग मी डायरेक्ट फाउंडेशन लावणार आहे. तर फाउंडेशन कुठलं आहे ते पण सांगते. तर इकडं फाउंडेशन मी घेतलंय PACचं HD फाउंडेशन घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल. तर तुम्हाला हे प्रोडक्ट्स तुम्हाला हे मागवायचे असतील तर तुम्ही काय करायचं, स्क्रीनशॉट घेऊन घे जा वाटल्यास प्रोडक्ट्स. मी जेव्हा तुम्हाला दाखवते घाईघाईमध्ये करते ना, त्याच्यामुळे अशी माझी थोडंसं असं होतंय. हे लिक्विड फाउंडेशन आहे PACचं HD मधलं, ठीक आहे. आणि माझा याचा शेड आहे 2.5. तर खूप छान आहे आणि माझ्या स्किन टोनला एकदम मस्त जातो हा शेड, त्याच्यामुळे मला खूप जास्त आवडतो. आणि आपल्या इंडियन टोनला आहे ना हा एकदम म्हणजे एकदम परफेक्ट चालला जातो बऱ्याचशा ब्रायडलला, किंवा मग बऱ्याचशा मेकअप जे असतात ना माझे त्यांच्यासाठी छान जातो. आणि इकडं मी हे घेतलेलं आहे ब्युटी ब्लेंडर. तर ते ओलं करून घेतलं आणि पिळून घेतलं. त्याच्यात काहीच पाणी नाही तुम्ही बघू शकता, पाणी बिलकुल नाही, पूर्ण पाणी त्याचं निघालं पाहिजे असं आपल्याला करायचंय. आणि त्याच्यानंतर आता आपण हे लावून घ्यायचं फाउंडेशन. आणि सुरुवातीला आहे ना थोडंसं कमीच घ्यायचंय, कारण आहे ना एकदम जास्त जर घेतलं ना तर मग ते इथे डोळ्यांच्या खाली लाईन्स वगैरे पडतात. मग ते कशामुळे होतं, जास्त प्रोडक्ट्स घेतल्यामुळे होतं ते. आता पूर्ण चेहऱ्यावर मी मस्त फाउंडेशन डॅब 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 करून लावून घेते आहे. असं 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 नाही लावायचं आपल्याला, छानपैकी असं डॅब 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 करून लावायचं आहे मस्त. तर
त्याच्यानंतर इथं मानेला वगैरे पण लावून घ्यायचंय छान. गळ्याला कानांना पूर्ण असं लावून घ्यायचंय, कारण मग कसं होतं चेहरा वेगळा दिसतो, कान वेगळे आणि गळा वगैरे असं, त्याच्यासाठी पूर्ण कव्हर करायचंय कधी पण. हे पहा पूर्ण इव्हन आता मी फाउंडेशन चेहऱ्यावर डॅब 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 करून पूर्ण लावून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचंय कॉम्पॅक्ट पावडर. आणि फाउंडेशन लावल्यानंतर आपलं कुठं पण स्किन थोडीशी इचिंग वगैरे होत असली काय असली तर एकदम नॉर्मल हाताने करायचं, नाही तर मग ते पुसलं जातं. आता बऱ्याचशा नवऱ्या वगैरे आम्ही मेकअप करतो ना, काय करतात ते थोडंसं चेहऱ्यावर काही लावल्यानंतर त्यांना जर चुळचुळ व्हायला लागली, काही करायला लागलं तर ते एकदम म्हणजे नखाने वगैरे करून टाकतात. मग आम्हाला पुन्हा मेहनत घ्यावी लागते, पुन्हा तेवढा पॅच आमचा तो त्यांना कव्हर करायला लागतो. म्हणजे चला आता त्याच्यानंतर घेतलंय मी फॅशन कलरचं हे लूज पावडर. तुम्हाला वाटलं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आणि याचा शेड आहे 02 फॅशन कलरचं आहे. तर आता हे आधी त्याच्यामध्ये अशी छोटीशी मस्तपैकी गादी असते पा, तर तिच्याने असं डोळ्यांखाली आधी आपण हे करून घ्यायचंय, कारण आपला आय मेकअप बाकी ना, तर सेट करून घ्यायचंय. आणि पूर्ण चेहऱ्यावर मस्तपैकी डॅब 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 करून आपण त्याला लावून घ्यायचंय, कारण आपण फाउंडेशन लावलेलं आहे ना. मग जर आपण असं असं गादी लावली तर फाउंडेशन निघू शकतं. त्याच्यासाठी फक्त असं डॅब 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 करायचं आहे आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर. त्याच्यानंतर आता मी घेतले पा मेरी जोगचं हे कॉम्पॅक्ट पावडर आहे. इतकं छान आहे ना, म्हणजे नॅचरल शेड आहे त्याच्यामध्ये हे पा. आणि म्हणजे दोन प्रकारचे आहेत ते. हे पा इकडे खाली गादी, सॉरी, हे पा दोन प्रकार आहे, इकडे हे एक आणि हे दोन असं. आणि खूप रिझनेबल रेटमध्ये इतकं छान आहे. आता पहा तुम्ही लावल्याबरोबर तुम्हाला रिझल्ट जाणवेल की नॅचरल का म्हणते मी त्याला. आता इकडे मी लूज पावडर लावलेलं आहे आणि इकडे हे कॉम्पॅक्ट लावते. दोघांमधला फरक पण तुम्हाला जाणवेल. हे पहा तुम्ही इकडं कसं दिसतंय नॅचरल आणि इकडं कसं दिसतंय. तर असं तुम्ही काही गोष्टी ना आपल्या म्हणजे चांगल्याच आपण घेतल्यात ते छानपैकी. तर संपूर्ण चेहऱ्याला मी कॉम्पॅक्ट लावून घेते. तर आता पहा तुम्ही कॉम्पॅक्ट लावून झालेलं आहे आणि चेहरा एकदम मस्तपैकी छान असा, आपण त्याला म्हणत नाही का स्मूथ आणि एकदम, काय बेटा आज ती सिस्टर जुली साकोंतरी काय नाव आहे तिचं, वेगळं नाव आहे, ती आली होती तर तिने आम्हाला दिली होती. पण 1:30 वाजले, मुलं येऊन गेले. 15 मिनिटं मी तुम्हाला बोलली ना, 1:15 वाजलेले होते तेव्हा. आणि त्रिशा चॉकलेट घेऊन आली, तिने मला खाऊ घातली. तुम्ही चेंज करा कपडे वगैरे, मग झालं. फक्त आय मेकअप आणि लिपस्टिक आहे. आता मी आय शॅडो पॅलेट कुठलं घेतले पा, हुडा ब्युटीचं. आणि याच्यामध्ये हे पहा तुम्ही आरसा थोडासा फुटला आहे त्याचा. आणि याच्यामध्ये ना खूप छान असे न्यूड शेड आहेत मस्त, आणि शिमरी शेड पण आहेत. त्याच्यामुळे ना म्हणजे आपल्याला कोणता पण लुक असा छानपैकी क्रिएट करता येतो. तर आता मी हा जो शेड आहे, हे पहा टेडी नाव आहे ह्या शेडचं. हा आहे ना एकदम नॅचरल शेड आहे, मला हा खूप जास्त आवडतो. जेव्हा मला नॅचरल लुक क्रिएट करायचा असतो ना, तेव्हा मी हा शेड घेते, नाहीतर मग हा शेड घेते. हे जे 2-3 शेड आहेत ना, हे इतके छान असतात ना नॅचरल लुकसाठी. आता छानपैकी मच करायचं. तुम्ही बोटांच्या मदतीने पण लावू शकता. मी बऱ्याचदा आय शॅडो बोटांच्या मदतीनेच लावून घेते. मुलं येऊन गेलेले स्कूलमधून आणि आता मला त्यांना मग जेवायला वगैरे वाढायचंय. थोडासा डार्क कलरचा शेड जो आहे ना, हा तो घेतला मी आणि डोळ्यांचे जे आउटर कॉर्नर असतात ना, तिथे लावून घेतलं. म्हणजे ना एक डोळ्यांना आपले विंग तयार होते, आणि म्हणजे विंग म्हणजे एक डोळ्यांचा ना आपला असं छान लुक असा क्रिएट होतो त्याच्यासाठी.
चला आता पहा तुम्ही आय शॅडो माझे लावून झाले आणि एकदम असं म्हणजे नॅचरल आय शॅडो मी लावले, जास्त डार्कने लावले तरी थोडेसे डार्क झाले घाईघाईमध्ये. मला अजून लाईट लावायचे होते पण ठीक आहे. तर आता मी घेतलंय पहा, हे शुगरचं प्रोडक्ट आहे आणि हे पहा 3 in 1 आहे. पहा याच्यात तुम्हाला काउंटरिंग पण मिळते, ब्लशर पण मिळतं आणि हायलायटर पण मिळतं. तर आता इथून मी हायलायटर घेणार आहे. हे पहा, हे हायलायटर घेतलं आणि जिथं आपण म्हणजे असं डोळ्यांच्या इथं इनर कॉर्नरपासून असं लास्टला घ्यायचं आहे. किंवा मग तुमच्याकडे हायलायटर नसेल ना, आय शॅडो पॅलेटमधला जो कोणता असा आपल्या स्किन टोनचा कलर असतो ना शिमरीमध्ये, तर तो तुम्ही लावू शकता. हे पहा आता हायलायटर लावून घेतलं आणि सोबतच आता बाकीचे जे हायलाइट पॉईंट आपल्याला हायलाइट करायचे असतात तिथं पण मी हायलायटर लावून घेतलं. नाकावर, हनुवटीवर, ओठांच्या वरती, कपाळावर आणि इथं चीकबोनवर. तर चला आता हायलायटर लावून झालं आणि हे शुगरच्या पॅलेटमधलंच मी इकडं ब्लशर घेतलंय आणि ते पण आता लावून घेते. मला जास्त काही आवडत नाही ब्लशर लावायला म्हणून मग एवढं जास्त नाही लावते मी. नॉर्मल लावायचं पण मग असं लावायचं की एकदम नॅचरल लुक वाटलं पाहिजे. वरच्या वर पण नाही लावायचं. इथं जे आपले कानाचे इथले हे हा भाग असतो ना, हा आणि हा भाग असा कव्हर करायचा ब्लशर लावताना. म्हणजे जे काही आपले जास्त फुगीर गाल ज्यांचे असतात ना, तर त्यांचे गाल असे थोडेसे बारीक दिसतात, त्याच्यासाठी थोडंसं ब्लशर तुम्हाला वाटलं नाकावर, असं चिकबोनला असं तुम्ही लावू शकता. आणि त्याच्यानंतर आता आयब्रो फिलअप करून घेते मी. तर आयब्रो फिलअपसाठी हे माझं आहे ना इतकं फेवरेट प्रोडक्ट आहे ना, इतकं आवडतं ते मला, तर काय सांगू तुम्हाला. युरोप गर्ल्सचं आहे ते आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघताय की 3 शेड आहेत. हे पहा, छोटासा आरसा पण आहे त्याला आणि 3 शेड आहेत, ब्लॅक आणि थोडंसं डार्क ब्राऊन आणि लाईट ब्राऊन. असं तुम्हाला वाटलं ना हे हे ब्लॅक कलरचं जे आहे ना, त्याच्याने तुम्ही तुमचे लायनर म्हणजे आय लायनर पण असं करू शकता तुम्ही. आणि मी जनरली हे दोघं असे मिक्स करते असं आणि त्याच्याने आपले आयब्रो जे असतात ते फिलअप करते. आणि आयब्रो फिलअप करताना कधी पण इथून सुरुवात करायची आणि त्याच्यानंतर मग तोच ब्रश असा पुढे थोडासा फिरून घ्यायचा, जेणेकरून जास्त आर्टिफिशियल आयब्रो आपल्याला वाटत नाही, नॅचरल वाटतात. आता राहिलंय फक्त माझं काजळ आणि आयलाइनर मस्कारा. तर चला आता मस्कारा लावून घेते. आणि हा जो मस्कारा आहे ना, हा माझा वन ऑफ द फेवरेट मस्कारा आहे. म्हणजे ना माझे आतापर्यंत हे 3-4 वापरून झालेले आहेत. ओरिफ्लेमचा मस्कारा आहे हा. त्याच्यावर आता त्याचं नाव वगैरे निघून गेलेलं आहे, पण ओरिफ्लेमचा आहे. तर हा असा आहे म्हणजे जसा पाहिजे ना मस्कारा आहे ना, असं जास्त पातळ नको पाहिजे. त्याने काय होतं, आपलं जर लीड्स आपल्या चेहऱ्यावर लागल्या ना तर त्याचा मेकअप खराब होऊ शकतो. आणि हा जसा पाहिजे तसा एकदम मस्त घट्ट आणि लॉंग लॅशेस दिसतात त्याच्याने छान. हो ये इकडं बेटा. मम्मा ओ मी पॅन्ट घालायच्या वेळेस पडून गेला. अरे देवा, कुठं पडला? लागला का? नाही, जास्त नाही झालं माझं बघ, फक्त लिपस्टिक लावायची राहिली. आता आलीच नाही ना. आणि त्याच्यानंतर आता पहा मी घेतलंय हे शुगरचं काजळ घेतलंय बा. हे पण आहे ना म्हणजे एकदम 1 स्ट्रोक असं काजळ आहे, एकदम एकचदा लावलं की. तुम्हाला इकडेच लावून दाखवते आता. हो आली मी तुला जेवायला वाढते आता.
काजळ लावून झालेलं आहे आता. आणि लायनर जे आहे ना ते मी आता याच्यामधलंच हे पावडर लायनर लावून घेणार आहे. थँक्यू बेटा. तू पण क्यूट वाटतोय ना भाऊ. फ्रेश झाला का? हात पाय तोंड धुतले? तर हे पहा पावडर लायनर मी लावून घेतलेलं आहे आणि त्याच्याने कसं नॅचरल वाटतं थोडंसं. तुम्ही जेल पण लावू शकता किंवा मग आपलं लिक्विड लायनर असतं ना ते पण लावू शकता. आता फक्त राहिली आहे लिपस्टिक, तर ती पण लावून घेते. आज मी कटिंग केलं का? आज का? आज चालते का कटिंग करायला? मला माहिती नाही बेटा, आज ते भोगी ना. उद्या चालेल? नाही, उद्या संक्रांत आहे ना. उद्या पण चाल ना. आज करून घेतो मग. थोडं पावडर टाकायचं. आधी मी लिप लायनर लावून घेतलं, त्याच्यानंतर आता लिपस्टिक लावते. तुला काय लावायचं केशव? पावडर. लूज पावडर येते म्हणजे. चला तर लिपस्टिक मी घेतली पहा इकडं फॅशन कलरची. हे पहा तुम्हाला दिसत असेल, फॅशन कलरची लिपस्टिक घेतली आहे आणि हिचा शेड आहे 60. नाही सॉरी उलट पकडलं होतं मी. हिचा शेड आहे 09 असं. तर आता मला आवडला आहे हा शेड. तसं तो माझ्या साडीवर वगैरे विशेष असं जात नाही आहे, पण छान वाटेल. मला ना काळी साडी घालायची होती आणि मग आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता. मी का नाही रे बो, मी आला पण बदमाश. हो तू किती सुंदर दिसते ना. खूप सुंदर दिसते. थँक्यू. तर आता पहा तुम्ही पूर्ण लुक माझा क्रिएट झालेला आहे. बांगड्या वगैरे हे काय मी बदलवत नाही कारण आता वेळच नाही. पण ही एक वस्तू तुमच्यासोबत शेअर करायची जी आजच मला भेटलेली आहे. मिशोवरून मी ऑर्डर केली होती आणि ते म्हटलं चला आता घालते आणि तुमच्यासोबत शेअर पण करते. तर पहा असा नेकलेस आहे हा पूर्ण. वाव छान आहे ना. या साडीवर पण जातो तो. मी ना तशी ब्लॅक कलरची साडी घालणार होती ग, पूर्ण चेंज वगैरे करणार होती, पण मग वेळच नाही आता. कारण अजून पार्लरमध्ये बाया येणार आहेत. त्यांना सांगितलं ताई थोड्या वेळानंतर या म्हटलं. आणि माझा मेकअप करते इथं स्वतःचा. म्हणजे माझ्या क्लायंटला मी नाही सांगून दिलं थोड्या वेळानंतर या असं सांगितलं आणि इथं स्वतःचा मेकअप करते. मग काय तो कामच काय. हां तेच ना. कारण मला माहिती की तिकडं किती जण वाट बघतायत या व्हिडिओची यूट्यूबला. त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला आज तुमच्यासोबत, उद्या संक्रांत आहे आणि आज हा मेकअपचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाच पाहिजे म्हटलं. पण कानातले किती छान वाटतंय मग. तू सेम टू सेम उद्या लुक कर. हा का? हा मेकअप धुसू नको तू. राहू दे. साडी पण अशी जुनी तरी वाटत नाही. तर हे पहा असं छान असं लुक आपला क्रिएट झाला आहे. आणि ही ज्वेलरी ना मी शोवरून घेतलेली. आता त्याची किंमत मला आठवत नाही कारण पार्लरमध्येच होती मी तेव्हा. ती आली, रिसीव झाली आणि तसंच म्हटलं चला आता तुम्हाला मी घालून दाखवते. तर असं आहे. हेअरस्टाईल वगैरे तुम्ही घालू शकता तुम्हाला वाटलं ते, नाहीतर मग तुम्ही मोकळं सोडू शकतात. मोकळे सोडल्यानंतर तुम्हाला दुसरी कुठलीच हेअरस्टाईल करायचे काम पडत नाही. मी बऱ्याचदा जेव्हा केव्हा काही हे करते ना त्यावेळेला डायरेक्ट असं मोकळं सोडून घेते. म्हणजे टाइम नाही राहत. हां टाइम नाही राहत. म्हणजे ही अशी हेअरस्टाईल असते जेव्हा आपण मोकळे सोडतो ना केस, तर ती
कशावर पण सूट होऊन जाते, कुठल्याही लुकवर. तर असं झालाय आजचा मेकअप लुक. कसा झालाय मला नक्की सांगा. चला केशोपा काय दाखवतोय तुम्हाला त्याचे हू मार्कर्स. ओहो हे मार्कर आहे ना केशवला याच्यावरूनच आणले होते. काय म्हणतात, मिशो. हे पा का ग दाखवायचं नाही, दाखवलेच नाही मी. का रे केशव, हे मार्कर आणले होते केशवला मिशोवरून. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का, त्याने त्याच्या गल्ल्यातल्या पैशांनी आणलेले होते. तो जो त्याच्या गल्ल्यामध्ये नेहमी पैसे टाकत होता ना, तर त्याची सेव्हिंग आहे ना, त्याच्याने त्यांनी हे मार्कर आणलेले आहेत. हे ना केशव, मला पप्पी दे मग. तर मंडळी असा होता आजचा मेकअपचा व्हिडिओ. आणि आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि नक्कीच तुमच्यासाठी काहीतरी फायद्याचा ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा कसं वाटलं ते. भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. चालूच बोलली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं